मंगरुळपीर येथील श्री माननीय राहुलदेव मनवर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाकरिता पुन्हा महाराष्ट्र 24 लाईव्ह वर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 90% असणाऱ्यांना 2-2 लाख रुपये मिळालेच पाहिजे. माननीय मनवर सर. मंगरुळपीर. ब्युरो न्यूज. 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास मिळणार 2 लाख रुपये अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी केली होती. या घोषणेला 6 महिन्याच्या वर काळ होत आहे. तरी पण अधिकारी वर्ग तथा मंत्रालयातील काही भ्रष्ट नेते या मुद्द्याला अनुसरून नाही याची ग्वाही श्री माननीय राहुलदेव मनवर यांनी आपल्या मुलाखती दरम्यान सांगितले. ते पुढे म्हणाले, अनुसूचित जातीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, अति गरीब कुटुंबातील मुलांना यासारख्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. तरी पण अधिकाऱ्यांची किंवा भ्रष्टाचारातील पुढाऱ्यांची का दिरंगाई? अशी दिरंगाई करणाऱ्या समाज कल्याण अधिकाऱ्यावर तसेच समाज कल्याण मंत्र्यावर कारवाई केलीच पाहिजे. महाराष्ट्र 24 लाईव्हच्या माध्यमानुसार मंत्रालयातील राहुलदेव मनवर यांनी चर्चासत्रानुसार आपल्या मुलाखती दरम्यान त्यांनी काही भूमिका मांडले. चला तर मग बघूया. तत्पूर्वी आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले सर्वांचे परत एकदा स्वागत करते. आणि आज आपण आलेलो आहोत मंगरुळपीर येथे नवीन सोनखास जामरोड येथे श्री राहुलदेवजी मनवर यांच्याकडे. तर आपण मागेही हा विषय बघितला असेल की आपण राहुलदेव मनवर यांची वृक्ष लागवड व वृक्ष तोडीविषयी आपण यांची मुलाखत घेतलेली होती. आणि आजही आपण एका विशेष मुद्द्यावर त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर ते कारण असे की ते नुकतेच मंत्रालयामध्ये जाऊन आलेले आहेत मुंबई येथे. तर त्यामागचे कारण काय हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत राहुलदेवजी मनवर. चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार. सर आपण आमच्या माहितीप्रमाणे असे कळले आहे की आपण नुकतेच मंत्रालयामधून आलेले आहात आणि मंत्रालयामध्ये आपण कशासाठी गेला होता आणि काय कारण होते हे आज आमच्या चॅनलद्वारे आम्हाला सांगाल आणि जनतेला सांगा काय कारण होते ते. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं संपूर्ण नाव द्या सर. मी राहुलदेव मनवर, उपाध्यक्ष मावळा संघटना, महाराष्ट्र राज्य. मी मंत्रालयामध्ये गेल्या 20 वर्षापासून सतत जात असतो. आता आपल्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे की मी यावेळेला मुंबई येथे मंत्रालयात कशासाठी गेलो होतो. तर गेल्या 8-10 महिन्यापासून मी एक प्रश्न हाती घेतलेला आहे. तो प्रश्न असा आहे की मागील ठाकरे सरकारने 10वी मध्ये वर्ग 10वी मध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा JEE साठी जर अभ्यास करायचा असेल किंवा क्लासेस करायचे असेल तर त्या क्लासेससाठी 2 लाख रुपये त्यांना अनुदान किंवा शिष्यवृत्ती अशा प्रकारची योजना त्या सरकारने जाहीर केली. मात्र ती योजना जाहीर केल्यानंतर त्याचे अर्ज मागविल्यानंतर बार्टी मार्फत ते अर्ज त्या शासनापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा 75 कोटीचा निधीची मागणी बार्टीने शासनाकडे केल्यानंतर सुद्धा गेल्या 8-10 महिन्यापासून तो निधी शासनाने मंजूर केलेला नाही. आणि शासनाने निधी मंजूर केल्याशिवाय जो आयुक्त कार्यालयाला असो किंवा प्रादेशिक सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांना असो किंवा जिल्हा कार्यालयांना असो तो उपलब्ध होत नाही. आणि त्यांना उपलब्ध झाल्याशिवाय त्यांच्याकडे जे नोंदणीकृत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यामुळे तो निधी शासनाने मंजूर करावा याकरिता मी मुंबई इथे गेलो होतो. आणि याचा माझा गेल्या 10 महिन्याचा फॉलोअप त्या ठिकाणी मी त्याबद्दल चर्चा केल्या. तर मला सांगा सर, आपण मुंबई मंत्रालय येथे गेलेले आहात. तर तुम्ही कुठले अधिकारी अथवा कर्मचारी व कुठले मंत्री यांची भेट घेतलेली आहे आणि कुठल्या विभागाला तुम्ही गेले होतात हे सर्व सांगाल? हा जो प्रश्न आहे हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा असल्यामुळे निश्चितच हा प्रश्न सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येतो. सध्या सामाजिक न्याय विभाग हे गेल्या नवीन मुख्यमंत्री मंडळ जे नियुक्त झालं तेव्हापासून तर हे सामाजिक न्याय विभाग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे खातं असल्यामुळे ते या संबंधाने मला मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा जाणं आवश्यक होतं. सामाजिक न्याय विभागाला सुद्धा जाणं आवश्यक होतं. आणि या दोन्ही विभागाकडून जर ही 75 कोटीची या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची मागणी आहे किंवा मागणी पत्र आहे हे जर वित्त विभागाकडे गेलं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा मला जाणं आवश्यक होतं. परंतु तेथे गेल्यानंतर मी त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव, सहसचिव या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी मला त्यांच्याकडून माझं जे आजपर्यंतचा फॉलोअप होता फोनवर, प्रत्यक्ष वगैरे भेटीद्वारे, निवेदनाद्वारे, यापूर्वी जरी सुद्धा मी गेलो
परंतु त्याच्यानंतर आज काय परिस्थिती आहे याकरिता आणि तो आज का नाही मंजूर होत याकरिता मी त्यांच्याकडे गेलो असता त्या ठिकाणी माझ्या अशी आश्चर्यकारक बाब निदर्शनास आली आणि मला स्वतःला सुद्धा मी स्वतः विद्यार्थी समजून मला धक्का बसला, की त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं झालं, की याच्यावरती कुठलीच कारवाई शासनाने केलेली नाही. ही योजना जी आहे, जरी मागील शासनाने सुरू केलेली आहे, परंतु सध्याच्या स्थितीत हे जैसे ते योजना आहे आणि कुठल्याही प्रकारच्या हालचाली या या योजनेवर सुरू झालेल्या नाहीत आणि मंत्रिमंडळ स्तरावर याबद्दलचे कोणतेही आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित झालेला आहे, की अधिकारी वर्गसुद्धा जर कदाचित ते अधिकारी वर्ग खरं बोलत असेल, तर निश्चितच हे सामाजिक न्याय विभाग किंवा मुख्यमंत्री याला जबाबदार आहेत आणि अधिकारी जर समजा ते खोटं बोलून त्यांच्यावरील वेळ मारून नेत असतील, तर हा गंभीर प्रश्न आहे, की गेल्या 2 वर्ष, दीड वर्षापासून विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत. वर्ग 10वी पास झाल्यानंतर त्यांचा मेडिकलसाठी म्हणजे एम-बी-बी-एससाठी किंवा जे-डबल-ई माध्यमातून त्यांना बी-टेकसाठी त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता किंवा कोचिंग क्लासेस लावण्याकरिता ज्या निधीची गरज असते किंवा त्यांना फी भरण्याची गरज असते, तर ते विद्यार्थ्यांना अक्षरशः त्या कोचिंग क्लासेसमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांचे जे अपेक्षा होती किंवा त्यांनी याच्यामार्फत जे त्या ठिकाणी ॲडमिशन केल्या, ज्या कोचिंग क्लासेसला आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदेड येथे किंवा अकोला, नागपूर अशा ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी तर तिथले कोचिंग क्लासेस एवढे व्यावसायिक आहेत, की त्यांना ते पैसे घेतल्याशिवाय त्या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये बसू देत नाही किंवा त्यांचा मानसिक छळ करतात. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या घरचे विकटिक करून त्यांच्या काही थोड्याफार फीज भरल्यात, परंतु त्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यामुळे मी सामाजिक न्याय विभागात आणि मुख्यमंत्री कार्यालयात मुंबई येथे गेलो होतो. तर मग सर मला एक सांगा, की आपण जेव्हा स्वतः मंत्रालयामध्ये गेले होता, तर तेव्हा तुम्ही स्वतः आश्चर्यचकित झालात आणि मग तुमच्या असं काय निदर्शनास आलं आणि तुम्ही त्यावर काय उपाय केला आणि करणार सुद्धा आहात समोर? कसं आहे, की हे खातं मुख्यमंत्री यांच्याकडे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचा काम असते आणि मुख्यमंत्र्यांकडे झेड प्लस सुरक्षा वगैरे असोत किंवा त्यांचे निर्बंध खूप मोठे असतात. त्यांच्या भेटीची वेळ, त्यांना त्यांच्याकडून काम करून घ्यायचं तर मोठ्या पहिल्या आधीच्याच समस्या ज्या प्रकारे समजा एक गेट एखाद्या समजा जुन्या काळामध्ये आपण एखाद्या राजाचं गेट बघत होतो, तर पहिल्यांदा गेटमन, दुसरा आणखी मुख्य गेट, त्याच्या आतमध्ये जाताना आणखी अशा प्रकारचे ते त्या ठिकाणी ते गेट क्रॉस करून त्या ठिकाणी जावं लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे हे खातं असणं हे चुकीचं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे खातं असेल तर माझा हा जो 8-10 महिन्यापासून प्रयत्न सुरू आहे, तर मुख्यमंत्र्यांकडे माझे 5 ते 10 पत्र पोहोचलेले आहेत. त्यांचे जे मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव, उपसचिव, प्रधान सचिव यांच्यापर्यंत हा माझा प्रत्यक्ष किंवा टेलिफोनिकली संदेश गेलेला आहे. मी त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि या माध्यमातून आणि त्यांच्याकडे जे त्यांच्या नावाचे जे पत्र असतात हे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. तर त्यांनी स्वतः या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थ्याची स्वतःहून दखल घेऊन हा प्रश्न सोडवणं आवश्यक होतं. मात्र मात्र त्यांचं त्यांच्या राजकारणावरच एवढं लक्ष आहे, की त्यांना एकमेकाच्या पक्षाला टीका केल्याशिवाय आणि टीव्हीला मुलाखती दिल्याशिवाय दुसरे काही वेळच मिळत नाही. तर त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे, की त्यांनी हे खातं त्वरित सोडावं आणि इतर चांगल्या व्यक्तीकडे जो या सामाजिक न्याय विभागातील घटकांना न्याय देऊ शकेल अशा व्यक्तीकडे, अशा मंत्र्यांकडे हे खातं सोपवावं आणि मी जो हा प्रयत्न त्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित लोकांशी केला आणि सामाजिक न्याय विभागातील लोकांशी केला, तर माझा हाच प्रयत्न कंटिन्यू सुरू आहे आणि माझं जे मुख्यमंत्री कार्यालयातील लोकांना मी याकरिता जाब विचारत आहे आणि आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा याचा जाब विचारत आहे आणि निश्चितच आपलं चॅनल हे मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारेल आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री याची दखल घेऊन आपल्या सहकार्याने हा प्रश्न लवकरच सुटेल अशी मला आशा वाटते. तर मग सर मला एक सांगा, आपण मंत्रालयात गेलात, मंत्री यांना भेट सुद्धा देऊन आलात. तर मग तुम्हाला तिथले अधिकारी अथवा सर्व मंत्री यांच्याकडून कसली उत्तरे मिळाली? समाधानकारक, असमाधानकारक यावर तुम्ही काय उपाययोजना कराल? आता हे बघा, हे माझी बातमी लागलेली आहे आपल्या मीडियाच्याच माध्यमातून. अच्छा.
तर यामध्ये या बातमीमध्ये असो का माझ्या माझ्या निवेदनामध्ये माझी मागणी होती की या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर किंवा या विद्यार्थ्यांच्या या माझ्या मागणीवर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशा प्रकारची. तर माझा जो प्रयत्न आहे किंवा माझे जे या पुढची दिशा आहे, तर या पुढची दिशा नाही तर मी यापूर्वीच ती दिशा त्या दिशेने काम चालू केलेलं आहे. कारण याला दोषी मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री आहेत किंवा अधिकारी आहेत, याची अजून मला परिपूर्ण माहिती मिळालेली नाही आहे. मी मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा माहितीचा अधिकार दिलेला आहे, सामाजिक न्याय विभाग कार्यालयात सुद्धा माहितीचा अधिकार अर्ज दिलेला आहे, परंतु त्यांच्याकडून मला पुरेशी माहिती मिळालेली नाही आहे. मुद्दामून ती माहिती म्हणजे मे-जूनमध्ये माहितीचा अधिकाराचा अर्ज देऊन सुद्धा आजपर्यंत माहिती मिळाली नाही. म्हणजे हेतुपुरस्सरपणे कोणीतरी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. एकतर मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असतील अधिकारी किंवा अधिकारी हे स्वतःला वाचवण्याकरिता माहिती देत नसतील. त्यामुळे मी जे अधिकारी यामध्ये दोषी असतील त्यांना निलंबित करण्याची यापूर्वीच मागणी केलेली आहे. त्यामुळे हे जर अधिकारी दोषी आढळले, ज्या दिवशी का असेना मला माहिती मिळेल, मी याच्या अपील सुद्धा या ठिकाणी करून आलेला आहे मुंबई येथे. आणि अपील नंतर त्याचा द्वितीय अपील किंवा राज्य माहिती आयुक्ताकडे अपील सुद्धा करेल आणि त्याचा दंड त्यांना भोगावाच लागेल. नव्हे तर मी त्यांच्या निलंबनापर्यंत मी त्या ठिकाणी काम करेन. परंतु जर मुख्यमंत्री कार्यालय किंवा मंत्रिमंडळ जर दोषी असेल या विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला सोडवण्याकरिता, तर मी निश्चितच ही बाब माझ्या वतीने, माझ्या परीने नव्हे तर मी हा प्रश्न सोडविण्याकरिता ज्या काही बाबी कराव्या लागतील त्या संपूर्णपणे करेल. विरोधी पक्ष असोत, अनेक आमदार असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा मी स्वतः सुद्धा एक जबाबदार नागरिक किंवा जबाबदार कार्यकर्ता म्हणून या लोकांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही आणि हा प्रश्न सोडून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जे अधिकारी यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करून घेण्याची ज्या माझ्या प्रक्रिया आहेत, माझ्या या मागणीवर सामान्य प्रशासनाच्या प्रोटोकॉल डिपार्टमेंटचे प्रधान सचिव सुद्धा कारवाई करत आहेत. मुख्य सचिव कार्यालय सुद्धा त्यांनी सुद्धा पत्र काढलेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा त्या प्रकारच्या कार्यवाही सुरू आहेत आणि त्यामध्ये जर ती कारवाई होत असतानाची चौकशी झाल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील ते त्यांच्यावर कार्यवाही होईपर्यंत मी त्या ठिकाणी काम करेल. तर सर मला एक सांगा की आपली जी कळवळ आहे मागासवर्गीय विद्यार्थी अथवा मागासवर्गीय लोकांसाठी जो तुम्ही पुढाकार घेताय असल्या कार्यात, तर त्यासाठी तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या मागे कुणी म्हणजे असेच तुमच्या सारख्याच लोकांची साथ मिळावी तुम्हाला अथवा त्यांनी सुद्धा त्यांचा दानशूरपणा दाखवावा असे तुम्हाला वाटतंय का काही? कसं आहे, हा जो प्रश्न आहे मागासवर्गीय विद्यार्थी म्हणजे अर्थात मागासवर्गीय लोकांसाठीचा प्रश्न आहे. तर या प्रश्नावरती माझं तर असं म्हणणं आहे की ह्या प्रश्नावरती जे काही निवडणुका लढणारे असोत किंवा निवडून येणारे असोत पुढारी, तो मग जिल्हा परिषदेमध्ये असो का आमदारकीसाठी असो, खासदारकीसाठी असो, या लोकांनी हा प्रश्न घ्यायला हवा होता आणि त्यांचं ते नैतिक कर्तव्य आहे. कारण ते त्या पदावर जातात किंवा लोकांचे आम्ही तुमचे काम करू किंवा आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ अशा प्रकारचे वक्तव्य करून, अशा प्रकारच्या घोषणा करून किंवा अशा प्रकारचे आश्वासनं देऊन ते निवडून येतात आणि ते निवडून आल्यानंतर त्या पदाचा लाभ घेतात. त्याचे जे काही म्हणजे आर्थिक लाभ असतात ते सुद्धा लाभ उचलतात. तर माझं तर म्हणणं आहे की हा प्रश्न त्यांनी घ्यायला हवा होता. परंतु अशा प्रकारचे अनेक प्रश्न मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे कोणताही सामाजिक कार्य, कोणताही राजकीय पक्ष असो किंवा कोणतेही कार्यकर्ते असोत किंवा समाजाचे जे काही लाखो रुपये पगार घेतलेले आणि रिटायर झालेले, अनेक संघटना काढलेले अशा प्रकारचे अधिकारी वर्ग असोत, हा अधिकारी वर्ग कोणताही प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारचा घेतलेला मला काही आठवत नाही किंवा माझ्या निदर्शनात नाही. त्यामुळे हे अशा प्रश्न घेणं आणि तो सोडवणं या लोकांचं कर्तव्य आहे. मात्र हे लोक आपलं जे म्हणणं आहे की तुमच्या पाठीशी यावं किंवा तुम्हाला त्यांची मदत व्हावी वगैरे, तर मला नाही वाटत की हे अशा प्रकारचा वर्ग हा मला मदत करेल आणि त्यांनी मदत करावी आणि ती केली तरच हा प्रश्न सुटेल असं अजिबात नाही आहे. माझं नाव राहुल देव मनोहर मोठ्या आदराने राज्यभर घेतल्या जाते. तर अर्थात हा प्रश्न सोडवण्यासाठी मीच सक्षम आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेले नियम आहेत. तर मी स्वतः हा प्रश्न म्हणजे सोडवण्यास सक्षम आहे. फक्त यामध्ये झालेलं असं आहे की आधीच्या सरकारमध्ये ही माझी मागणी होती, परंतु आधीचं सरकार म्हणजे बरखास्त झाल्यानंतर
तिथं जो माझा फॉलोअप होता तो फॉलोअप त्या ठिकाणी मला पुन्हा नव्याने करावा लागला. म्हणून हा प्रश्न थोडासा पुढे लांबला आणि या नवीन सरकारमधील जो काही घटक आहेत त्यांना माझी ओळख व्हायला किंवा त्यांना मी त्यांच्यावर म्हणजे त्यांना काय करू शकतो, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे मी म्हणजे या दोषी आढळल्यानंतर काय करू शकतो याची जाणीव नसल्यामुळे कदाचित ते मला माझ्या या प्रश्नाला चालढकल करत असतील. परंतु निश्चितच हा प्रश्न लवकरच सुटेल आणि न सुटवल्यास मी याला जबाबदार लोकांना सर्वांना त्याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी श्री माननीय राहुल देवजी मनवर यांना एक शेवटचा प्रश्न करू इच्छिते की सर मला सांगा आणि आमच्या चॅनलच्या माध्यमाद्वारे सुद्धा तुम्ही जनतेला एक सांगा की तुम्ही आजपर्यंत मागासवर्गीय जनता अथवा विद्यार्थी विद्यार्थिनी यासाठी जी काही हालचाल करता, जी काही पायपीट अथवा इतर कुठेही दूरपर्यंत जाता, तर हे करण्यामागे तुमचा काय उद्देश बरे? निश्चितच हा तुमचा प्रश्न म्हणजे विचारला जरी तुम्ही, परंतु हा अनेक म्हणजे जे जे लोक माझ्या ह्या कामांना पाहतात त्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नक्कीच आहे. फक्त काही लोक त्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं त्यांच्या मनाने शोधून काही त्याच्या मागं स्वार्थ किंवा इतर बाबी असाव्यात असा विचार करत असतील. काही लोक चांगली व्यक्ती म्हणून करत असतील किंवा काही लोक वेगवेगळ्या अँगलने त्याचा विचार करत असतील. मात्र मला आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याची जी संधी दिली आहे त्याबद्दल आपला मी खरोखर मनोमन आभारी आहे. कारण मी काम करताना मी निश्चितच कोणत्या उद्देशाने काम करतो हे मला तुमच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जनतेसमोर मांडता येऊ शकते. तर कसं आहे की मी सुद्धा स्वतः बाबासाहेब आंबेडकरांच्या या राज्यघटनेच्या माध्यमातून आणि त्यांनी दिलेल्या हक्क अधिकाराच्या माध्यमातून या राज्यामध्ये या देशामध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना मला या अशा प्रकारचे जे काही म्हणजे शिष्यवृत्त्या आहेत, कायदे आहेत किंवा अनुदान आहेत किंवा बाबासाहेबांनी दिलेले अधिकार आहेत, या सर्व गोष्टीचा मला स्वतःला लाभ झालेला आहे. मात्र अनेक लोक हे लाभ स्वतः घेतात आणि ते इतरांसाठी काहीही करत नाहीत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जर माझ्यासाठी म्हटलं असेल की मला शिकलेल्या लोकांनी म्हणजे राहुल मनवरनी धोका दिला आहे, तर मला निश्चितच त्या लोकांच्या यादीमध्ये बसायचं नाही. त्यामुळे मी बाबासाहेबांनी दिलेले कर्तव्य किंवा बाबासाहेबांनी सांगितलेलं काम मी स्वतः करण्याचा विचार केला आणि प्रयत्न करीत आहे. तर या प्रकारच्या कामाच्या मागे माझा कोणताही निवडणुकांचा, कोणत्याही प्रकारच्या स्वार्थाचा, कोणत्याही प्रकारच्या पैसे कमावण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचे इतर कोणते माझे संबंध जोपासण्याचा किंवा लाभ घेण्याचा अजिबात उद्देश नसतो. तर माझ्याकडून जे काही शक्य आहे ते मी केलं पाहिजे आणि जेवढं जेव्हा मला शक्य होते ते मी निश्चितच करतो. तर हे काम करताना जेव्हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे, तर सतत काही ना काही काम करत असतात असं वाटते. परंतु सतत काम करत असतात असं जरी वाटत असेल तरी मी माझा वेळ पाहून माझे जे काही कामांची यादी आहे, इतर माझ्या वैयक्तिक कामांची, इतर काही कामांची, ती यादी बघूनच मी त्याच्यातला वेळात वेळ काढून किंवा त्याच्यामधून कधी वेळ काढून मी माझं काम करत असतो आणि त्यामुळे शक्यतोवर माझ्या कामालाही जास्त माझ्या कामातही व्यत्यय यायला नको. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की तुम्ही शिकलेल्या लोकांनी किंवा नोकर वर्गाने इतर लोकांना पुढे नेलं पाहिजे. त्यांनी स्वतः पुढे झालेत, पुढे गेलेत आणि इतरांना पुढे नेण्याचं त्यांनी कर्तव्य पार पाडलं. तर मी माझं हे काम जे आहे माझं कर्तव्य समजून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे काम केलं त्याप्रमाणे माझ्या वैयक्तिक कामामध्ये सुद्धा अडथळा आला किंवा माझं वैयक्तिक नुकसान जरी झालं तरी मी त्याचा तमा न बाळगता किंवा त्याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता मी सतत काम करत असतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे काम करत गेले त्याच प्रकारचं काम माझ्या हातून व्हावं अशी माझी अपेक्षा असते आणि त्याकरिताच मी हे काम करत असतो. आणि एक सर प्रश्न असा की जे काही तुम्ही आजपर्यंत ह्या गोष्टी सादर केल्या आहेत, मग या गोष्टीचे तुमच्याकडे पाठपुरावे काय आहेत? जसे की तुम्ही मागे आम्हाला वृक्षतोड व वृक्ष लागवडीबद्दल पाठपुरावे दिले होते, तसे याही बाबतीत असतील? आता हे बघा, आता ह्याच्यात काही म्हणजे झेरॉक्स कॉपीज आहेत माझ्याकडे. अच्छा. तारीख हे 5/3/2022 म्हणजे मार्च मधील हे माझी बातमी आहे. याचा अर्थ की हे निवेदन 28/2/2022 होतं, अच्छा. फेब्रुवारी महिन्यातील. ही बातमी 2 लाख रुपये रक्कम द्या शासनाला मागणी होती माझी की हे पण यावर सुद्धा तारीख आहे 5/3/2022. हे
ही माझी तक्रार आहे पोस्टाने पाठवल्याची वगैरे. तर ही माझी तक्रार आहे पोस्टाने पाठवल्याची. तर अशा प्रकारचं माझ्याकडे मेलचा, फोनचा, टेलिफोनचा आणि पत्रांचा मोठा साठा आहे आणि त्या साठ्याच्या भरोश्यावर किंवा घेतलेल्या फॉलोअपच्या भरोश्यावर मला या अधिकाऱ्यांना असो, मंत्र्यांना असो जाब विचारण्याचा माझा नैतिक अधिकार बनतो आणि त्या नैतिक अधिकाराने मी यांना करून सोडतो. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर तो अधिकारी त्या ठिकाणी फोन लावला किंवा मी माझं नाव सांगितलं तर त्या ठिकाणी मला म्हणजे ताबडतोब बोलावतो. त्या पीएच्या माध्यमातून असो किंवा तुम्हाला जे काय असेल ते त्या प्रश्न कामांसाठी. अर्थात माझं एवढं त्यांच्यावरती वचक निर्माण झालेलं आहे. तर निश्चित त्यामध्ये आपल्या चॅनलचा सुद्धा मोठा वाटा आहे. तर आपण बघितलेच आहेत की माननीय श्री राहुलदेव मनवर सर यांची आपण जसे की पार्ट 1 मध्ये आपण वृक्ष लागवड व वृक्ष तोडीप्रमाणे जशी सरांनी मुलाखत दिली होती, तसेच आजही सरांनी आपल्यासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ दिलेला आहे. त्याबद्दल मी व माझी संपूर्ण महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हची टीम या चॅनलतर्फे त्यांना धन्यवाद देते. तर धन्यवाद. धन्यवाद.